जेव्हा मवियाचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून बीकेसी भागामध्ये सायकल ट्रॅक उभारण्यात आला। यातला उद्देश आदित्य ठाकरेंचा असा होता की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र तिथे उभं राहतोय, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकलनं तिथून प्रवास करावा किंवा ज्यांना सायकल चालवायची आहे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्यांनी तिथे येऊन सायकल चालवावी, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। म्हणजे सायकल चालवण्याचा शरीराला फायदा होईल आणि आजूबाजूचं जे झाडांचं वातावरण आहे, शुद्ध हवेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, तर त्याचाही फायदा होईल। पण आता हा सायकल ट्रॅक उखडून टाकण्यात येणार आहे। हा सायकल ट्रॅक का उखडून टाकण्यात येणार आहे? तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी, वाहतूक कोंडी त्या भागामध्ये होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे आता सायकल ट्रॅक उखडून टाकण्याकरता विचार सुरू झालेला आहे। बीकेसीतला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक आता अडचणीचा ठरू लागलेला आहे। हा सायकल ट्रॅक त्यावेळी सुद्धा कोट्यवधी रुपये खर्चूनच उभा केला गेला होता आणि आता उखडून टाकण्याची वेळ आली आहे। तर तेव्हा 25 कोटी रुपये MMRDA खर्च करणार आहे। MMRDA 25 कोटी खर्च करून हा सायकल ट्रॅक उखडून टाकणार आहे आणि त्या जागी पूर्णपणे रस्ता रुंदीकरण केलं जाणार आहे। म्हणजे रस्ता पूर्णपणे वाढवला जाणार आहे, ज्याचा फायदा वाहतूक कोंडी कमी करण्याकरता होईल। साधारणपणे कलानगर जंक्शन ते भारत डायमंड बोर्ड्स पर्यंत आणि बीकेसी कनेक्टरच्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे हा सायकल ट्रॅक उखडला जातोय। आता सायकल ट्रॅक साधारणपणे किती लांबीचा आहे ते सुद्धा आपण थोडंसं बघूया, जेणेकरून अंदाज येईल की रस्ता किती मोकळा होणार आहे किंवा रस्ता किती रुंद होऊ शकतो। तर सायकल ट्रॅक हे बीकेसी मधले जे आहेत 3 वेगवेगळ्या भागात रस्त्यांवर आपल्याला सायकल ट्रॅक दिसतील। त्यातला एक सायकल ट्रॅक हा 5.4 मीटरचा आहे आणि बाकीचे सायकल ट्रॅक हे 3-3 मीटरचे आहेत। तर हे 3-3 मीटरचे सायकल ट्रॅक किंवा 5.4 मीटरचे सायकल ट्रॅक जर उखडले आणि त्या जागी रस्ता रुंद केला, तर उदाहरण घ्या 15 मीटरचा रस्ता असेल आणि त्यात 5.4 मीटरचा रस्ता म्हणजे सायकल ट्रॅक उखडला आणि तिथे रस्ता केला, तर तो एकूण रस्ता जो आहे तो साधारणपणे 19-20 मीटरचा होईल। मी एकदम अंदाजे तुम्हाला कल्पना देते। तेच जर 3 मीटरचा जरी सायकल ट्रॅक उखडला आणि 10 मीटरचा रस्ता असेल, तर लगेच तो रस्ता मोठा होईल आणि तो 13 मीटरचा रस्ता वापरायला मिळू शकतो। असा एक साधारण आडाखा समोर ठेवलेला आहे MMRDAने। राज्य सरकार आणि MMRDA मिळून हा सायकल ट्रॅक आता उखडणार आहे आणि वाहतूक कोंडी त्यामुळे कमी होईल अशी आशा आहे।